वळूयात पुढच्या बातमीकडे। प्रशांत कोरटकरची पोलीस कोठडी आज संपणार आहे। इंद्रजित सावंत यांना धमकी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे। या प्रकरणामध्ये 25 मार्च रोजी शिवप्रेमींनी आक्रमक भूमिका घेतली होती। आज कोर्टामध्ये हजर करताना पुन्हा शिवप्रेमी आक्रमक होण्याची शक्यता आहे। पोलीस त्याची चौकशीमधील माहिती कोर्टासमोर मांडू शकतात। कोरटकरला जामीन मिळतो की पुन्हा कोठडीमध्ये जावं लागतं, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत विशाल पुजारी आहेत। विशाल, पोलीस आज त्याची चौकशीमधील माहिती कोर्टासमोर मांडू शकतात, नेमक्या काय काय घडामोडी घडतील? नक्कीच ऋतुजा, 3 दिवसांची पोलीस कोठडी प्रशांत कोरटकरला न्यायालयाने दिलेली होती आणि ही पोलीस कोठडी आज संपते। त्यामुळे आज दुपारी प्रशांत कोरटकरला दुपारच्या सत्रामध्ये न्यायालयात हजर केलं जाणार आहे आणि पुन्हा एकदा याबाबतची सुनावणी होणार आहे। या सुनावणीमध्ये प्रशांत कोरटकरला कोर्ट दिलासा देतं का हे पाहावं लागणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोलिसांनी सध्या या सगळ्या प्रकरणामध्ये पुन्हा एकदा प्रशांत कोरटकरची पोलीस कोठडी जी आहे ती मागण्याची शक्यता आहे। कारण तपास जो आहे तो आणखी काही तपास करण्यासाठी ही मागणी जी आहे ती केली जाण्याची शक्यता आहे। त्यामुळं न्यायालय नेमकं काय निर्णय देणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये आता जर का पाहिलं तर दोन दिवसांपासून कोरटकर ज्या दिवशीपासून पोलीस कोठडीत आहेत त्या दिवशीपासून त्याची चौकशी जी आहे ती पोलीस करतायत। त्या चौकशीमधून जी माहिती मिळते त्या माहितीनुसार कोरटकरनं या संपूर्ण प्रकरणामध्ये जो फोन केलेलं जे प्रकरण आहे ते त्यानंच केलं असं त्यांनी कबुली देखील माहिती आपल्याला सूत्रांद्वारे मिळालेली आहे। आता या प्रकरणामध्ये न्यायालयामध्ये त्याची साक्ष असेल किंवा त्याचा जबाब असेल तो कितपत खरा ठरतो हे पाहणं महत्वाचं असणार, कारण याच्यावरच संपूर्ण या प्रकरणाचा निकाल जो आहे तो असणार आहे। मात्र पोलिसांनी जर का त्याला पोलीस कोठडीची मागणी केली किंवा ज्या पुरावे असतील त्या पुराव्याच्या आधारे जर का न्यायालयाने पुन्हा एकदा पोलीस कोठडी वाढवण्याचा निर्णय जर घेतला तर तो कोरटकरसाठी मोठा फटका पाहायला मिळेल। मात्र सध्या जर परिस्थिती पाहिली तर जुना राजवाडा पोलीस जे आहे ते आणखी कोरटकरच्या संपर्कातील व्यक्तींचा तपास देखील घेत आहेत। नागपूरला आणखी एक पथक देखील रवाना केलेलं आहे जे कोरटकरच्या संपर्कातील व्यक्ती असतील, त्याचे नातेवाईक असतील, त्यांचा देखील जबाब घेण्याचा प्रयत्न जे आहेत ते पोलीस करतात। या संपूर्ण प्रकरणामध्ये आणखी कोण व्यक्ती असतील ज्या कोरटकरला मदत करतात त्यांचा देखील तपास जुना राजवाडा पोलीस जे आहेत ते करतायत। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये तपास कमी कोरटकरला पुन्हा एकदा पोलीस कोठडी वाढवून द्यावी अशी मागणी जी आहे पोलिसांची असू शकते। त्यामुळे आज न्यायालय नेमकं काय निर्णय देईल याकडे पाहावं लागणार आहे। अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।